सतत निवडून आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बेरजेचं राजकारण कसं करता येईल, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारधारा, त्याच्यामध्ये सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे, विरोधकांना देखील मान सन्मान कसा दिला पाहिजे, कुठल्याही घटकाला 19-20 करून चालत नाही, डावा उजवा करून चालत नाही. शेवटी महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेला प्रत्येक मराठी माणूस हा आपल्या विचाराचा आहे. त्याला महाराष्ट्राचं भलं व्हावं असं वाटतं. त्याला 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊ, जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक होते, हे इतिहासामध्ये आपण पाहतोय. आज देखील भारताला स्वराज्य रक्षक दुसरे छत्रपती संभाजी महाराजांच्यावर जो चित्रपट आलाय छावा, तो बघितल्यानंतर शौर्य कशा पद्धतीचं असतं, योद्धा कशा प्रकारचा असू शकतो, एखादा राजा एक देखील त्या ठिकाणी लढाई न हरणारा राजा कसा असू शकतो, अशा पद्धतीचा इतिहास माझ्या महाराष्ट्राच्या नवीन पिढीच्या समोर आलाय. माझ्या देशातल्या जनतेच्या समोर त्या ठिकाणी जातोय. त्याचा राष्ट्र अभिमान एक मराठी माणूस, एक महाराष्ट्रातला माणूस या नात्याने तुम्हाला मला आपल्याला सर्वांना आहे. आणि नवीन पिढीला देखील शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर त्यांच्या पोटी जन्माला आलेला त्यांचा सुपुत्र हा देखील किती त्या ठिकाणी आक्रमक होते, किती त्या ठिकाणी समाजाला न्याय देणारे होते, हे देखील सगळ्यांना पाहायला मिळालेले आणि ह्याच्यातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतंय.